नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. आवश्यक नाहीये, त्यांना जरब बसली पाहिजे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. ती शासनाला प्रशासनाला आपले त्यांचा तपास करून त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं दाखल करून त्यांना ती शिक्षा दिली पाहिजे. आणि आपल्या सर्वच ग्रामस्थांचं आपल्या सर्वच नागरिकांची जबाबदारी एक आहे, खऱ्या अर्थानं हे घटना करणारे अतिशय दुर्दैवी अशी घटना आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये घडलेली आहे. ही फक्त कालची गोष्ट नाही, परवा सुद्धा आपल्या सर्वांना समजलं असेल, रंगखाम येथे एका मुलीवरती चाकूने हल्ला करण्याचं काम एका मुलाने केलेलं आहे. मला एवढंच वाटतं की आपण आता अशा युगामध्ये आहोत जिथे मुली पुढे येत आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली आणि महिला अतिशय चांगलं काम करताना दिसत आहेत. वर्गामध्ये पहिला क्रमांक, पहिले 5 क्रमांक कोणत्याही शाळेमध्ये जाऊन बघा, त्या मुलींचे असतात. अशा युगामध्ये अशा वेळी अशा काही घटना ज्या होतात त्या आपल्या सर्वांना कितीतरी वर्ष मागे सोडून देतात. मुली पुढे आल्या पाहिजे, महिला पुढे आल्या पाहिजे, पण आधी हे असे विकृत असलेले लोकांचे विचार त्यांनी बदलले पाहिजे. मला एवढंच वाटतं की ती चिमुकली फक्त 13 वर्षाची आहे. तिच्या तोंडावरती जे ऍसिड, त्याचा जो त्रास, मी तिला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटले, तिला शब्द फुटत नव्हते, ती रडू पण नव्हती शकत, कारण डोळ्यावरती ऍसिड होतं. काय वेदना तिला होत असतील, काय वेदना तिला होत असतील. आणि या वेदना काही एक दिवसाच्या नाही, आयुष्यभराच्या आहेत. हे कधी आपण समजणार? त्या मुलीच्या पुढचं आयुष्य, एक जीव जो आहे ना, तो आयुष्यभर तडफडणार आहे. हे आंदोलन आपण ह्याच्यासाठीच केलंय की मला किंवा थोरात साहेब किंवा आपण सर्वजण, मी कालच म्हटलं होतं, राजकारण, पक्ष, धर्म, जात या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवून मुलींच्या सुरक्षेसाठी आलं पाहिजे, पुढे आलं पाहिजे. कडक कायदे, कडक कायदे, कडक कायदे, शांत, कडक कायदे असे झाले पाहिजे की जो कुणी असेल त्याला इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे की ह्या मुलीच्या आयुष्यासाठी परत कुणी असा पाऊल उचलला नाही पाहिजे. काय तिचा दोष होता? शाळेतून घरी चालली होती फक्त. तुम्ही थोडं शांत राहाल का? थँक्यू व्हेरी मच. तुम्ही, काय तिचा दोष होता? शाळेतून घरी चालली होती, आपण सर्वांनी बघितलं तिला. एवढीशी चिमुकली, तिच्यावरती कुणी ऍसिड फेकतं, ऍसिड हल्ला. परवाची ती मुलगी, तिच्यावर चाकूचा हल्ला. आणि काय चाललंय संगमनेर मध्ये? आपल्याला, मला एवढंच वाटतंय की हा संगमनेर तालुका, हा आपला तालुका इतका सुंदर आहे, आपली लोक सगळी एवढी चांगली आहेत. त्यांनी सर्वांनी, खरंच म्हणजे मी कोणत्या पालकांना दोष देणार नाही, मी कोणत्या मुलांना दोष देणार नाही, कारण माहिती नाही कुणी केलाय हा हल्ला. जोपर्यंत तो आरोपी समोर येत नाही तोपर्यंत आपण सर्वजण, कोणाला जे काही माहित असेल, मला असं वाटतं की पोलिसांना सहकार्य करा, प्रशासनाला सहकार्य करा. शासन आणि प्रशासन हे सगळेजण एकत्रित आले पाहिजे आणि मुलींच्या सुरक्षेसाठी कायदा जो आहे तो कठोर आणि कडक झाला पाहिजे, एवढीच विनंती मी करते. मी या घटनेसाठी आपल्या सर्वांच्या वतीनं, संगमनेर तालुक्याच्या वतीनं मी इथे जाहीर निषेध करते आणि थांबते. विश्वरीला न्याय फाशी द्या, फाशी द्या, जरा खाली बसा ना. फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या.
करते खालची जी घटना या ठिकाणी झाली दाखल करून त्यांना ती शिक्षा दिली पाहिजे आणि आपल्या सर्वच ग्रामस्थांचं आपल्या सर्वच नागरिकांची जबाबदारी एक आहे. खऱ्या अर्थाने हे घटना करणारे आवश्यक नाहीये. यांना जरब बसली पाहिजे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. ती शासनाला प्रशासनाला आपले त्यांचा तपास करून त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं अटक करा. फाशी द्या फाशी द्या आरोपीला फाशी द्या. फाशी द्या फाशी द्या आरोपीला फाशी द्या. फाशी द्या फाशी द्या आरोपीला फाशी द्या. अटक करा अटक करा आरोपीला अटक करा. अटक दाखल करून त्यांना ती शिक्षा दिली पाहिजे आणि आपल्या सर्वच ग्रामस्थांचं आपल्या सर्वच नागरिकांची जबाबदारी एक आहे. खऱ्या अर्थाने हे घटना करणारे काल आपल्या घटना घडल्यानंतर आम्ही पोलीस ठाण्याचे तसेच आपल्या उपविभागाचे अधिकारी कर्मचारी एलसीबीचे कर्मचारी अधिकारी तसेच आपले ॲडिशनल एसपी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आहे. कालच्या 12 वाजल्याच्या नंतरपासून आपण रस्त्यात असणारे सर्व CCTV फुटेज बाकीच्या ज्या गोष्टी आम्हाला उपयुक्त आहेत त्या सगळ्या आपण कलेक्ट केलेल्या आहेत. लवकरच आरोपी ताब्यात घेऊन अशी मी या ठिकाणी वाहिली. 24 तासात आरोपी अटक 24 तासात आरोपी अटक न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या सर एक मिनिट तुम्ही असं मागासारखं थोडं असं यांच्यासारखं आहे ना थोडंसं यांच्यासारखं हो राजा हो इथं ना थोडंसं कालपासून आमचा 60 ते 70 स्टाफ तिकडं आहे. आज पण एलसीबीचा स्टाफ आलेला आहे आणि साहेबांचा स्टाफ आणि स्वतः एसपी साहेब काल इथं अप्पर साहेब म्हणजे इथं एलसी साहेब कालपासून तिकडंच आहे. आम्ही काल दुपारी तिकडं होतो. 100% आम्ही आरोप करणार आणि त्यांच्यावर मोठ्यात मोठी कडक कारवाई करणार. फास्ट ट्रॅकसाठी पण आम्ही रिकमेंड करणार 100%. अजून नाही सापडलं पण सापडेल 100%. कारण आपण आज जवळपास एसपी साहेबांची टीम पण आलेली आहे आणि आपण साहेबांची टीम पण आली आहे. आज जवळपास 150 ते 100 त्यासाठी आहे. 100% शोधून काढू आम्ही आणि आरोपीला नक्की आम्ही शोधून काढू 100%. आपल्याला गावातले जे आहेत
हे जे आहे ना ते सगळे निमगावजाळी म्हणजे ते गावाच्या लगतचे सोनार म्हणजे ते तिथे काही रिपेरिंगचं काम करतात त्यांच्याकडे पण असू तर आता आमच्या माहितीप्रमाणे संतुलित पण नाही आणि हे पण नाही हे आपलं फरशीचे ॲसिड असतं ना ते तर त्याने चेहरा फक्त लाल पडतो आणि आमचे जे ॲसिड यूज झाला असतो ते लाईट स्किन झालं ते ॲसिड नाहीच आहे तरी हे तुमच्या माहितीसाठी अजून गावच्या लगतचे आमचं शक्यतो माणूस ओळखल्याशिवाय अजिबात देतच नाही क्लिअर कट देणारच नाही इतर माणसं हे जे छोटासा विषय हा बोला दादा. मी रवींद्र विश्वनाथ राणा वडगाव पान तालुका संगमनेर माझी भाची शाळेत अनोळखी व्यक्ती येऊन लपून बसलेला होता नंतर ती पुढं आल्याच्या नंतर त्यानं तिला हातातली बाटली दाखवली म्हणजे या बाटलीचं वास घे आणि तिला प्रथम तर असं विचारलं की इकडं जाधव कुठं राहतात ती म्हणे इकडं जाधव कुणी राहतच नाही इकडं जाधव नाहीच आहेत मग तो म्हणे या बाटलीचा वास घ्यायला लावला त्यानं ते बाटलीचं झाकण काढून तिच्या तोंड ॲसिड बसलं साहेब माझं एवढंच म्हणणं आहे प्रशासनात तिला न्याय भेटावा माझी प्रथम तर पहिली हे कशावरून झालं काही त्यांनी सांगितलं का मुलीने की तुम्हाला काही कसं काय का केलं त्यांनी ऍसिड का टाकलं अनोळखी येते काहीच सांगता येणार नाही साहेब मग आपली काय अपेक्षा आहे आता प्रशासनाकडनं प्रशासनाचा फक्त मला तिला न्याय मिळावा एवढीच माझी प्रशासनाची अपेक्षा आणि आरोपी लवकरात लवकर पकडला जावा हीच माझी प्रशासनाला विनंती आहे. ओके सर सोनारापैकी कोण आज आपण मोर्चा काढला कोण सुवर्णकार संघटना संगमनेर आणि सोनार समाज अखिल महाराष्ट्र यांच्या वतीने काल झालेल्या या भ्याड हल्ल्याचा प्रथमतः निषेध व्यक्त करतो. असा अमानवी हल्ला अशा या लहान कोवळ्या मुलीवर होणं ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने याच्याकडे अतिशय गांभीर्याने घटनेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या आरोपींवर पॉस्को अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे पीडितेला न्याय म्हणून जी शासकीय मदत आहे ती मिळावी आणि त्याचप्रमाणे मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत मिळावी आणि जी ॲसिड विक्री अनिर्बंध ॲसिड विक्री ही समाजामध्ये होत आहे त्याच्यावर कठोर पावलं उचलण्यात यावी अशी मी गव्हर्नमेंटला आशा व्यक्त करतो आणि घटनेचा निषेध करून संघटनेच्या वतीनं घटनेचा संघटना आणि अखिल सोनार समाज आणि संगमनेरातील व्यापारी संघटनांच्या वतीनं आपण आज गांधी चौक येथून निषेध मोर्चाला सुरुवात केली आणि गांधी चौक बाजारपेठ टेलिफोन मेन रोड मार्गे आपण पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि आपल्या सर्वांच्या वतीनं सह्यांचं निवेदन हे पोलीस निरीक्षक जे बारसकर साहेब आहेत आणि त्याचप्रमाणे DYSP कुणाल सोनवणे साहेब यांना देऊन आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यामार्फत आपण करत आहोत. यानंतरही पुढं आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास संघटनेकडून आणि समाजाकडून पुढील कारवाईची आपण तयारी ठेवतो. धन्यवाद. ईश्वरी डहाळे या अतिशय लहान मुलीवर अमानवी अत्याचार झाला म्हटलं तरी चालेल. इतका पाशवी अत्याचार त्या मुलीवर झाला. आपण जर पाहिलं तर संगमनेर तालुक्यामध्ये लागोपाठ ह्या तिसरी घटना होत आहे हप्त्यामध्ये. एका आठवड्यामध्ये तिसरी घटना होऊन आज आमच्या समाजाची ही ईश्वरी जी आहे अतिशय तिच्यावर हा अमानवी अत्याचार झाला ॲसिड पेटून तिच्यावर अत्याचार झाला त्याचा मी आपल्या सर्व समाजातर्फे निषेध करतो. आज तळेगाव फाट्यावरही रास्ता रोको करण्यात आला. सर्व समाजाच्या वतीने हा रास्ता रोको असताना तिथं असंख्य लोक मृत्यू होते आणि त्या सर्व लोकांच्या वतीनं तो निषेध व्यक्त केला. आमच्या पाठीमागे हे सर्व लोक अतिशय खंबीरपणे उभे राहिले आणि मीडियाही खंबीरपणे उभा राहिला. खरोखर यांचं कौतुक करणं गरजेचं आहे कारण याला वाचा फोडण्याचं काम मीडियाशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. आज दुनियामध्ये आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी हे जे अत्याचार होत आहेत त्या अत्याचाराला वाचा जर फोडायची असेल तर आपणच सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. आमच्या ह्या ईश्वरीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू एवढंच मी सांगतो. करण्यासाठी आपण आज हा मोर्चा आयोजित केला. आज आम्ही इथं संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनेच्या वतीने आलेलो आहे. आमची मागणी ही आहे की काल जो भ्याड हल्ला आमच्या सोनार समाजाच्या मुलीवर झाला अतिशय निंदनीय गोष्ट आहे ती आणि प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे.
कुठल्याही समाजाची मुलगी असो, आमच्याच नाही कुठल्याही इतर समाजाची जरी मुलगी असती तिच्यावर हा हल्ला झाला असता ते निंदनीयच बाब आहे. आणि हल्लेखोर हा लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे. कारण की आज त्यांनी तिच्यावर केला, उद्या दुसरीवर करू शकतो. तो समाजासाठी घातकच आहे आणि त्याच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. त्यासाठी आम्ही आज संपूर्ण समाजाच्या वतीने इथं साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे, बारवाडकर साहेबांना. आणि त्यांना आमची तीच मागणी राहणार आहे की अशा नराधमाला लवकरात लवकर अटक करा. आज आम्ही मूकमोर्चा काढून निषेध केलेला आहे. पुढच्या वेळेस हा मोर्चा अतिशय आवाढव्य भव्य दिव्य असं निघल जर 2 दिवसात त्या नराधमाला अटक झाली नाही. हीच आमची मागणी, त्या नराधमाला अटक करावी आणि कठोर शासन करावं. झालेल्या ईश्वरी डहाळे ह्या मुलीवर जो भ्याड हल्ला झाला याबद्दल प्रशासनाने दखल घेतली पाहिजे. यापूर्वी 4 महिन्यापूर्वी मालेगाव येथील 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला, तरी आतापर्यंत त्या आरोपीला शिक्षा झालेली नाहीये. आमचा सुवर्णकर समाज हा शांतीचं प्रतीक मानला जातो, पण यानंतर ह्या जर अशा आमच्या समाजाबद्दल लहान मुलींवर अत्याचार होत असेल तर महाराष्ट्रातील पूर्ण सुवर्णकर समाज दाखवून देईल की हा तीव्र आणि या मुलीला जो काही न्याय प्रशासनाकडून भेटला पाहिजे. आणि प्रशासनाला विनंती करते की अशा लहान लहान मुलींवर अत्याचार होण्यासाठी त्याच्यावर कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला फाशी ही शिक्षा झालीच पाहिजे. आज आम्ही सर्वजण एकत्र आलोय तर त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी. ईश्वरी ही अतिशय गरीब कुटुंबातली मुलगी आणि तिच्यावर जे अमानवी अत्याचार झाले त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. आत्ताच आमच्या सगळ्या मित्रांनी सांगितलंय की तिला जर लवकर न्याय मिळाला नाही आणि त्या आरोपीला लवकर पकडून कठोरात कठोर शासन झालं नाही तर आज आम्ही मूकमोर्चाने आलोय. उद्या याच्याकडे असंख्य नगर जिल्ह्यातील सर्वजण सरकार सुवर्णकार समाज मिळून येथे मोर्चा काढला जाईल आणि शासनाला जागं केलं जाईल. आमची एकच प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर त्या आरोपीला पकडावं आणि जास्तीत जास्त मोठी सजा द्यावी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.